नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर सकाळच्या सत्रात जाणून घेऊया टॉप 10 न्यूज। अहिल्यानगर शहरात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात गणेश बनकर यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित। रोटरी क्लब अहमदनगर मिड टाउनच्या वतीने अहिल्यानगर शहरात रोटरी मिड टाउन शालेय वक्तृत्व करंडक स्पर्धेचे 27 जानेवारीला आयोजन करण्यात आले। अहिल्यानगर येथील प्रेमराज सारडा महाविद्यालयात पार पडलेल्या विभागस्तरीय मिनी गोल्फ खेळाच्या सामन्यांमध्ये शौर्या गवळीने द्वितीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड। दिव्या धावडे, दिव्या पोळ आणि रुपाली शिंदे यांची वर्धात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड। यामध्ये दिव्या धावडे अहिल्यानगरचे प्रतिनिधित्व करणार। कौतुकाची बाब, अहिल्यानगर शहरात घेण्यात आलेल्या अभिवाचन स्पर्धेत हिंदवी शिंदे या विद्यार्थिनीने पटकावला दुसरा क्रमांक। प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन। 12वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले। अहिल्यानगरच्या तारकपूर एसटी स्टँडला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन। विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचा कट्टा अग्निशस्त्र विक्री करणाऱ्याच्या उद्देशाने जवळ बाळगून विक्री करणाऱ्या ज्ञानेश्वर वाळू बुधवंत वय 25 राहणार शिरापूर तालुका पाथर्डी आणि अशोक बापू महाडिक वय 25 राहणार शिरापूर झोपडपट्टी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। कर्जत येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। छाप्यामध्ये तब्बल 1,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, तर 13 गोवंश जनावरांची सुटका। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।